नमस्कार. आज आपल्याला जमीन व्यवस्थेचे प्रकार याबद्दल पाहायचं आहे. याच्या पहिले आपण भारतीय शेतीची कमी उत्पादकतेची कारणे पाहिलं होतं. त्याच्यात आपण पाहिलेलं होतं की आणि उत्पादकता वाढवण्याचे उपायसुद्धा पाहिलेलं होतं. कारण म्हणजे भारतीय शेतीच्या कमी उत्पादकतेची कारणामध्ये आपण पाहिलेलं होतं की सामाजिक वातावरण प्रतिकूल, त्याच्यामध्ये की जे लोक होते म्हणजे जे शेतकरी आहेत, ग्रामीण भागातील जे शेतकरी होते ते शेतकरी अशिक्षित होते, अंधश्रद्धाळू, पुरा पुरातनमतवादी आणि नवीन तंत्राबाबत उदासीन होते. आणि म्हणून त्या ठिकाणी उत्पादन हा खूप कमी होत होता, अशा पद्धतीचे पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर लोकसंख्येचा अतिरिक्त भार, म्हणजे लोकसंख्या वाढत म्हणजे खूप वेगाने वाढते, परंतु जमिनीचा जो तुकडा आहे त्या पद्धतीने वाढत नाही. आणि म्हणून जो लोकसंख्येच्या त्या जमिनीवरील जो भार आहे, अतिरिक्त भार हा वाढत आहे, अशा पद्धतीचा पाहिलेला होता. त्याच्यानंतर जमीन व्यवस्था पाहिलेली होती. त्या जमीन व्यवस्थेमध्ये आपल्याला प्रमुख कारण पाहिलेलं होतं आपण की कृषकाचे शोषण करण्यास कारणीभूत ठरते कोणतीही जी जमीन व्यवस्था आहे त्या पद्धतीमध्ये. तर म्हणजे अशा कारणामुळे लागवडीची पद्धती ही त्यांची, बैल, अवजारे, श्रमिक ह्या गोष्टी पुरातन म्हणजे परंपरागत पद्धतीने त्या ठिकाणी शेती करू लागली. नवीन बियाण्यांचा वापर गेला नसेल, म्हणून त्या ठिकाणी भारतीय शेतीच्या जी उत्पादकता आहे ती कमी होत होती, अशा पद्धती पाहिलं. पाणी पुरवठा, पाण्याची व्यवस्थासुद्धा आपण पाहिलेली होती की भारतात मोसमी वाऱ्यापासून वर्षाकाठी सुमारे 40 इंच पाऊस पडतो, अशा पद्धतीचं पाहिलं होतं. आणि 70% जमिनीला कृत्रिम पाणी पुरवठा होतो आणि उर्वरित जी 70% जमीन आहे ती नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे, आणि म्हणूनसुद्धा उत्पादकता ही कमी होत असते, अशा पद्धतीचं पाहिलं होतं. वेगवेगळे तांत्रिक मागासलेपणा पाहिलेला होता. विपणनातील अडचणीमुळे सुद्धा उत्पादकतेमध्ये घट होत असतो. शेतमालाला रास्त भाव मिळत नाही, म्हणून सुद्धा त्या ठिकाणी उत्पादकता कमी होते, अशा पद्धतीचं पाहिलेलं होतं. उत्पादकता वाढवण्याच्या उपायामध्ये पाहिलेलं होतं की जे दोष आहेत ते जमीन व्यवस्थेमधील जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी लोकसंख्येचा भार हा कमी करणे, त्याच्यानंतर लागवडीच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणे, पाणी पुरवठ्याच्या व भांडवलाच्या पुरेशा सोयी निर्माण करणे, या सगळ्या गोष्टीमुळे या ठिकाणी योग्य तो उत्पादन होऊ शकेल, अशा पद्धतीचं आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आज आपल्याला पाहायचं आहे की जमीन व्यवस्था. तर भारतातील जमीन व्यवस्था ही कृषी विकासाकडे अडचण ठरली आहे, विकासामध्ये अडचण ठरली आहे. शेतीमध्ये जमीन करणारे आणि जमीन मालक असे दोन वर्ग पडतात. यांचे जमिनीबाबत काय हक्क आहे ही बाब महत्त्वाची आहे. कसणाऱ्याच्या मालकीची जमीन असेल तर त्यावर तो जास्त मेहनत करून अधिक पीक घेईल, आणि ती जमीन दुसऱ्याच्या मालकीची असेल तर उत्पादकता त्या ठिकाणी कमी होईल. म्हणजे ही जी जमीन व्यवस्था आहे त्या ठिकाणी मालक वर्ग आणि त्या ठिकाणी शेतीमध्ये काम करणारे जे कूड आहेत, असे दोन वर्ग त्या ठिकाणी पडतात. आणि जर तो म्हणजे जो मालक वेगळा राहत असेल आणि त्या ठिकाणी काम करणारा जो कृषक आहे म्हणजे जो कूड आहे हा जर वेगळा राहत असेल तर यांच्यामध्ये असंतोषाचे म्हणजे असंतोषाची दरी त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते, आणि म्हणूनसुद्धा त्यांचा जो उत्पादन आहे त्या उत्पादनावर त्याचा वेगळा परिणाम पडत असतो, त्याची उत्पादकता ही कमी होत असते. बघू, त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे जमीनदारी पद्धती. जमीन व्यवस्थेतील पहिला प्रकार आहे जमीनदारी पद्धती. बघू, इंग्रजांच्या काळात जमीनदारी पद्धती प्रचलित होती. इंग्रजाच्या काळामध्ये एकूण जमिनीपैकी सुमारे 40% जमीनदाराकडे जमीन होती. पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश ही जमीनदारी पद्धती अस्तित्वात होती. हे पश्चिम बंगाल, बिहार होता, ओरिसा होता, उत्तर प्रदेश होता, आंध्र प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, या ठिकाणी जमीनदारी पद्धती अस्तित्वात होती. जमीनदाराच्या मालकीची शेकडो एकर जमीन होती. जे त्या ठिकाणी जमीनदार होते
त्यांच्या मालकीची शेकडो एकर त्या ठिकाणी जमीन होती. विशिष्ट प्रदेशातील शेतसारा सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी जमीनदारावर सोपविण्यात आली. जमीनदार हे जमिनीचे मालक बनले. बघा या ठिकाणी काय झालं की जी जमीनदारी पद्धती अस्तित्वात आली त्या जमीनदारी पद्धतीमध्ये त्या जमीनदाराला एक जबाबदारी देण्यात आली की त्या जमिनीचा जो शेतसारा आहे तो सरकारकडे द्यावा. जमीनदार शेतकरी कुळांना बघा या ठिकाणी काय झालं आणि म्हणून ते काय झालं त्या ठिकाणी जमीनदार हे जमिनीचे मालक बनले. शेतसारा 25-30 वर्षानंतर बदलता येईल अशी तरतूद करण्यात आली. जमीनदार शेतकरी कुळांना कसण्यासाठी जमीन देऊ लागले आणि त्यांच्याकडून खंड घेऊ लागले. सामान्यतः शेती उत्पादनाच्या 50% किंवा त्यापेक्षाही अधिक खंडाची रक्कम ठरत असे. म्हणजे या ठिकाणी जे जमीनदार होते हे आपली जमीन दुसऱ्याकडे म्हणजे कसण्यासाठी द्यायचे, कुळांना द्यायचे आणि त्यांच्याकडून घेण्यात येणारा जो मोबदला होता त्याला खंड मानायचे. मग तो खंड त्यांनी दिलेल्या जमिनीच्या म्हणजे त्यांच्याकडे होणारा जो उत्पादन राहील त्या उत्पादनाच्या 50% किंवा त्यापेक्षाही अधिक खंडाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करत असत. जमिनीबाबत कुळांना कोणतेही अधिकार नव्हते. प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्यांना कुळ असे म्हणत. जमीनदार वर्ग कुळाचे शोषण करून आपली तिजोरी भरू लागला. कुळांना शेती कसण्यामध्ये उत्साह वाटेना आणि त्यामुळे उत्पादकता घटू लागली. हे जे जमीनदार होते हे जमीनदार 50पेक्षाही जास्त 50% त्यांच्या उत्पादनाच्या 50%पेक्षाही जास्त ते खंड वसूल करायचे आणि त्या प्रत्यक्ष त्या जमिनीची त्या कुळांना कोणत्या पद्धतीचे अधिकार नव्हते, कोणत्या पद्धतीचे त्यांना अधिकार दिलेले नाही आणि म्हणून जे जमीनदार होते ते कुळाचे शोषण करू लागले आणि आपली तिजोरी भरू लागले आणि म्हणून त्यासाठी जे कुळ त्या ठिकाणी काम करायचे त्या कुळामध्ये उत्साह राहत नव्हता आणि म्हणून सुद्धा त्या ठिकाणी शेतीची जी उत्पादकता होती ती उत्पादकतासुद्धा त्या ठिकाणी कमी होऊ लागली. स्वातंत्र्य प्राप्तीबरोबरच कुळाचे शोषण करणाऱ्या या जमीनदारी पद्धतीविरुद्ध जोराची ओरड सुरू झाली. सन 1948मध्ये मद्रास राज्यात जमीनदारी नष्ट करण्याचा कायदा सर्वप्रथम संमत करण्यात आला. हा जो जमीनदारी पद्धती होती ह्या जमीनदारी पद्धतीला नष्ट करण्यात मद्रास या राज्यामध्ये ही जमीनदारी पद्धती नष्ट करण्यात आली आणि ती 1948मध्ये 1950 पासून निरनिराळ्या प्रदेशामध्ये जमीनदारी व मध्यस्थाचे उच्चाटन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि जमीनदारी व मध्यस्थाचे उच्चाटन झाल्यामुळे देशातील 2 कोटीपेक्षा अधिक कुळे आणि कास्तकार यांचा प्रत्यक्ष संबंध सरकारशी प्रस्थापित झाला आणि मध्यस्थाकडून सरकारला सुमारे 70 लाख हेक्टर पडीत व इतर जमीन मिळाली. ही जमीन सीमांत शेतकऱ्यांना वाटण्यात आली. बघा काय झालं की स्वातंत्र्याच्या आधी जमीनदारी पद्धती होती. त्या जमीनदारी पद्धतीमध्ये त्या ठिकाणी काम करणारा जो कुळ होता त्या कुळाचं शोषण व्हायचा. समोर स्वातंत्र्य प्राप्तीच्या बरोबर म्हणजे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी 1948मध्ये मद्रासमध्ये सर्वात आधी जमीनदारी पद्धती संपुष्टात आली आणि 1950 पासून वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जमीनदारी व जे मध्यस्थ होते जे जमीन म्हणजे जे दलाल म्हणायचं त्या लोकांचं त्या ठिकाणी उच्चाटन म्हणजे त्यांना कमी करण्यात आलं. तर अशा प्रकारे ही जमीनदारी व मध्यस्थाचे उच्चाटन झाल्यामुळे देशातील 2 कोटीपेक्षा अधिक कुळे आणि कास्तकार यांचा प्रत्यक्ष संबंध सरकारशी आला आणि प्रत्यक्ष सरकारशी आला म्हणजेच त्या ठिकाणी जे मध्यस्थ होते ते मध्यस्थ कमी झाले आणि मध्यस्थाकडून सरकारला सुमारे 70 लाख हेक्टर पडीत व इतर जमीन मिळाली आणि ती जमीन त्या ठिकाणी असणारे जे कुळ होते जे सीमांत शेतकरी होते त्यांना वितरण करण्यात आलं. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे महालवारी पद्धती. तर या पद्धतीमध्ये गावातील शेतजमीन गावातील सर्व लोकांच्या मालकीची असे. ही जी महालवारी पद्धती होती या महालवारी पद्धतीमध्ये शेतजमीन गावातील सर्व लोकांच्या मालकीची राहायची. पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागात महालवारी पद्धती अस्तित्वात होती. या पद्धतीनुसार गावातील संपूर्ण किंवा ठराविक जमिनीला महाल असे संबोधले जाते. जमिनीचा शेतसारा सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी व्यक्तिशा महालांच्या प्रत्येक भागीदारावर आणि संयुक्तपणे सर्व गावकऱ्यावर असायची आणि सरकारशी
व्यवहार करण्यासाठी महालचे भागीदार आपल्यापैकी एखाद्याची नियुक्ती करायचे. म्हणजे या ठिकाणी काय झालं की त्या ठिकाणी जी महालवारी पद्धती होती, त्या महालवारी पद्धतीमध्ये जी शेतजमीन होती त्या गावातील सर्व लोकांच्या मालकीची राहायची. जमिनीचा जो शेतसारा होता तो सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी व्यक्तीच्या महाल प्रत्येक भागावर आणि संयुक्तपणे सर्व गावकऱ्यावर असायची. म्हणजे त्या ठिकाणी जे जमीन मालक होते त्या जमीन मालकापैकी एका व्यक्तीला त्या ठिकाणी महाल अशी त्या ठिकाणी नाव ठेवायचे आणि त्या व्यक्तीची जबाबदारी होती की त्याची जो शेतसारा आहे त्या ठिकाणी जमा करायचा संयुक्तपणे, किंवा मग तो भागीदारावर ठरवायचा आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्यांच्या शेतसारा सरकारच्या त्याकडे शेतसारा जमा करायचा. सरकारशी व्यवहार करण्याची महालचे जे भागीदार आणि आपल्यापैकी एखाद्याची नियुक्ती करतात आणि या पद्धतीमध्ये शेतसारा प्रत्यक्ष 30 ते 40 वर्षासाठी ठरवला जातो आणि निर्धारित कालावधीनंतर त्यात बदल करता येत असतो. म्हणजे महालवारी पद्धतीमध्ये 30 ते 40 वर्षासाठी एक निश्चित दरामध्ये त्याचा शेतसारा त्या ठिकाणी ठरवला जातो आणि कालांतराने त्या ठिकाणी बदलसुद्धा करण्यात येत असतो. त्या ठिकाणी आपण जसं पाहिला की जी महालवारी पद्धती होती ही महालवारी पद्धती त्या जमीनदारी पद्धतीपेक्षा थोडीशी आपल्याला व्यवस्थित समजू लागली. त्याच्यानंतर रयतवारी पद्धती. तर जमीनदारी पद्धतीच्या उच्चाटनानंतर आता भारताच्या बहुतांश भागात रयतवारी पद्धती अंमलात आली आहे आणि या पद्धतीमध्ये जमिनीचा मालक किंवा भूस्वामी आपल्या जमिनीचा शेतसारा सरकारला देत असतो आणि जमीन मालक शेतसाऱ्यासाठी जबाबदार समजला जातो. आपली जमीन दुसऱ्याला खंडाने देण्याचा, गहाण ठेवण्याचा किंवा विकण्याचा त्याला अधिकार असतो आणि जमिनीबाबत अशा प्रकारचे मालकी हक्क मिळाल्यामुळे शेतमालक जमिनीत सुधारणा करू लागला, जास्त परिश्रम करून अधिक उत्पादन घेऊ लागला आणि त्यामुळे कृषीची उत्पादकता वाढण्यास मदत झाली. बघा, ही जी रयतवारी पद्धती आहे या रयतवारी पद्धतीमध्ये जमीनदारी पद्धतीच्या उच्चाटनानंतर म्हणजे जमीनदारी पद्धती संपुष्टात आल्याच्या नंतर बहुतांश भागामध्ये ही रयतवारी पद्धती अंमलात आली आणि जमिनीचा मालक हा भूस्वामी, जमिनीचा मालक हा जो भूस्वामी तो आपल्या जमिनीचा शेतसारा स्वतः तो सरकारला देऊ लागला आणि जमीन मालक शेतकऱ्यांसाठी शेतसाऱ्यासाठी तो जबाबदार समजू लागला. त्याच्यानंतर आपली जमीन दुसऱ्याला खंडाने देण्याचा, गहाण ठेवण्याचा किंवा विकण्याचा त्याला अधिकार त्या ठिकाणी असतो. म्हणजे तो स्वतः जमीन मालक असतो. त्या ठिकाणी जमिनीबाबत अशा प्रकारचे मालकी हक्क मिळाल्यामुळे शेतमालक जमिनीत सुधारणा करू लागला. म्हणजे त्याच्या स्वतःची जी जमीन होऊ लागली आणि म्हणून त्या ठिकाणी तो उत्पादन वाढावा या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तो जमिनीमध्ये सुधारणा करू लागला, जास्त परिश्रम करून अधिक उत्पादन घेऊ लागला आणि त्यामुळे कृषीची उत्पादकता वाढण्यास मदत झाली आणि काही जमीन मालक आपल्या शेतीवर स्वतः खपतात तर काही आपली जमीन इतरांना खंडाने देतात आणि आपली उपजीविका भागवित असतात. म्हणजे हे जे रयतवारी पद्धती आहे या रयतवारी पद्धतीमध्ये ती जी जमीन असते त्या भूस्वामीची असते, त्या शेतकऱ्याची असते आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला वाटत असेल तर तो स्वतःची जमीन तो स्वतः करत होता किंवा त्या ठिकाणी इतरांना खंडाच्या रूपाने देत होता आणि आपली उपजीविका त्या ठिकाणी तो भागवत होता. देशातून जमीनदारी पद्धतीचे निर्मूलन झाले असून आता रयतवारी पद्धती प्रचलित आहे आणि त्यामुळे बहुसंख्य शेतकरी आपली जमीन स्वतःच वाहतात. तथापि काही शेतकरी मात्र दुसऱ्याची जमीन वाहतात. अशा शेतकऱ्याचे प्रमाण सुमारे 13% असल्याचे आढळून आले आहे आणि सुमारे 2% शेतमालक केवळ आपली जमीन इतरांना वाहण्यासाठी देतात आणि त्यांच्याकडून खंड घेतात. म्हणजे या ठिकाणी ही म्हणजे जी रयतवारी पद्धती आहे या रयतवारी पद्धतीमध्ये 13% त्या ठिकाणी स्वतः आपली जमीन करणारे लोक 13% आहेत आणि म्हणजे त्या ठिकाणी जे खंडाने देणारे जे लोक आहेत, जे शेतकरी आहेत ते 2% आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते. तर अशा पद्धतीचे हे जे 3 प्रकार होते हे 3 प्रकार आपले झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जमिनीचे जे विभाजन आहे याबद्दल पाहायचं आहे तर आपण नंतर पाहू. धन्यवाद.